आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे वर्तकनगर क्षेत्र में म्हाडा की भूमि पर आधिकारिक जमीन मालिकों ने सोमवार से ठाणे महानगर पालिका मुख्यालय के सामने सांखुला भूख हड़ताल शुरू कर दी है। आरोप है कि अवैध निर्माणों के कारण पिछले 3 वर्षों से पुनर्विकास परियोजना रुकी हुई है। जमीन मालिकों ने यह आंदोलन शुरू किया है। जमीन मालिकों ने पुनर्विकास में बाधा बन रहे अवैध निर्माणों को गिराने की मांग की है। इस भूख हड़ताल का नेतृत्व कांग्रेस के ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण ने किया। यहां उनकी भी 2 स्टॉल हैं। 3 साल से स्टॉल तोड़े जाने के कारण कई दुकानदार भूखमरी का सामना कर रहे हैं। कई वरिष्ठ नागरिकों और विधवाओं की स्टॉल थी। उन्होंने कहा कि उनके सामने रोजी रोटी का संकट खड़ा हो गया है। ठाणे से सारा पुरी की रिपोर्ट। दुसऱ्यांदा साखळी उपोषण आहे महानगरपालिकेसमोर। दुसरं उपोषण आहे महानगरपालिकेसमोर। पहिलं वर्तकनगर प्रभाग समितीसमोर केलेलं होतं। सर्वात महत्वाचं की मी त्या सोसायटीचा सभासद आहे। माझेही 5 गाळे आहेत, माझ्या आईचे 2 गाळे आहेत, चेअरमन साहेब आहेत यांचेही 2 गाळे आहेत। हे माझी परिवहन सदस्य आहेत बंधनावरून। आणि जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत 70 सालची आमची इमारत आम्ही तोडली यांच्यासाठी। हे बघा, हे पत्र त्यांनी आम्हाला दिलं की PPP वर योजना राबवायची, तुमचा मुकड्डा आम्हाला द्या। आम्ही मुकड्डा 2020 साली दिला। 4 वर्ष झाली। म्हाडाने त्यांचा मुकड्डा दिला। आता म्हाडाच्या मुकड्डावरती जी अतिक्रमण आहेत ती अतिक्रमण म्हाडाने ह्यांना दिली, म्हणजे तो मुकड्डा हे तोडत नाहीत TMC वाले। रोज आम्हाला सांगतात आत्ता तोडतो, मग तो योजना सुरू नाही। आमची लोक सगळी बाहेर बसलेली आहेत, त्यांना भाडी नाहीत। आमची मागणी आहे की एक तर तोडा, योजना सुरू करा, नाही तर आम्हाला 25-50 कोटी रुपये भरपाई देऊन टाका। आमच्या अधिकृत गाड्या आम्ही तोडून दिल्या आहेत, 80 गाड्या। 4 वर्ष झाली, वयस्कर मंडळी आहेत। तर माझी आई स्वतःची 84 वर्षाची आहे। तिचे स्वतःची दुकानं होती, लाडाची कुल्फी, वडापावचं दुकान, ते तोडलं। या सगळ्यांची गरिबांची दुकानं तोडली। विधवा बायका आहेत, त्यांचे कोण नाहीत, त्यांना भाडी नाही, त्यांना देत नाही। आणि कोणाच्या तरी दबावाखाली, मंत्र्यांच्या दबावाखाली मंत्री गेलेत अधिवेशनात। जेव्हापासून मंत्री झाले हुलाहुल करायला लागले, विसरले त्यांना आम्ही मोठं केलं। आणि ते कोणतरी माझी नगरसेवकाची बायका आहे, आता ते आमच्या जोरावर बसले। आम्ही मदत केली नाही, आमच्या जोरावर बसले। त्यामुळे काय आयुक्त एकदम हे आहेत, डरपोक आहेत, घाबरून काय समजत नाही। पण आता आम्ही काय उठणार नाही साखळी उपोषण वगैरे। तुम्ही तर आम्हाला उपोषण करणार उद्यापासून। प्राण जाय पर वचन नाही। आयुक्तांना विचारा ना, जा आणि आयुक्तांना जाऊन विचारा। आयुक्तांना जाऊन विचारा, तुमचाच भूखंड आहे, PPP वरती तुम्हीच योजना काढली आहे, मस्के साहेबांचा सही आहे त्याच्यावरती महापौर म्हणून। महासभेने ठराव मंजूर केलाय, मग अडचण काय? मी तर नाही केलाय ना। ठेकेदार पण त्यांचेच आहेत, माझा थोडी ठेकेदार आहे, त्यांनी दिलंय ना। किती गाळेधारक आहेत एकूण? आमचे 80 गाळेधारक आहेत, अधिकृत आहेत। आणि आमचा प्लॅन अप्रूव्ह आमची बिल्डिंग होती, ते अनधिकृत आहेत। अनधिकृत तोडत नाहीत, अधिक जागा आमची 4चा सर्वे क्रमांक। ती बिल्डिंग बांधल्यावर महानगरपालिकेला सुद्धा फायदा होणार आहे, तरी दिरंगाई चालले काय? महानगरपालिकेला काहीही न खर्च करता, काही पैसे न 50 कोटीचे डेव्हलपमेंट चार्जेस मिळणार। किती? 50 कोटी। आणि प्लस त्यांना 25 गाड्या मिळणार। आणि जे आजूबाजूचे रोड वायडिंग मध्ये तुटले त्यांचं पण पुनर्वसन होणार। असं असताना महानगरपालिका, मला समजत नाही काय नाही हे शासन काय करतंय। ते एकीकडे मोठे मोठे आणावाखा देतात, शेतकरी बेहाल आहेत, हे दुकानदार सगळे आम्ही लोक बेहाल आहोत। शहरात तीच परिस्थिती आहे, ग्रामीण भागात नाही, शहरात पण तीच परिस्थिती आहे। चुकीने आलंय सरकार आणि सत्ता आणि शिंदे। आता काय शेवटचा पर्याय, आम्ही शिंदे साहेबांना देतो एक पत्र, आमचे लोक। बघा तुमच्या मंत्र्याला आता साखळी उपोषणाला बसलाय, जर काही झालं नाही कारवाई काय महानगरपालिकेने तुमचं पुढचं बॉल काय? नाही उठणार नाही, साखळी उपोषण चालू राहील आणि मी आमरण उपोषण करणार उद्या। उठणार नाही, प्राण जाय पर वचन.